का केलंस हे स्वीटी? का केलंस? शुभू, हिच्याशी लग्न करायचं होतं ना तुला? आज सांगतोय, हिच्याशी लग्न केलंस ना तर आयुष्य बरबाद होईल तुझं. अरे जी मुलगी दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी कटकारस्थानं करू शकते ना, ती कोणाची बहीण, कोणाची बायको, काय रे कोणाची मैत्रीण व्हायच्या लायकीची पण नाहीये ती. बरोबर बोलताय साहेब. या असल्या पाताळ यंत्री मुलीशी लग्नच काय, मैत्री करायची मला ऐकीची नाही ही. तू सगळ्यांसमोर सांगितलेलंस ना आपल्या दोघांचं लग्न ठरलंय. आता मी सगळ्यांसमोरच सांगतो, आपल्या दोघांचं लग्न मोडलं. चल जा, निघ इथून. थांब स्वीटी. बाबा, तिला आत्ता जायला सांगितलं तरी ती आत्यासाठी काम करते, त्यामुळे ती आपल्या घरात येणारच. नंदा कशी बोलीन मी, तिला सांगीन तिला कामावरनं काढून टाक. चल जा, निघ इथनं. श्रावणीचा फोन आणि मला आश्चर्यच आहे. काय ग, कशी आठवण आली माझी? आत्या, बाबांना तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय. विश्वंभरला? हा, ते फोन दे. नंदा, का तुझ्या असिस्टंटला म्हणजेच त्या स्वीटीला आत्ताच्या आत्ता कामावरनं काढून टाक. अरे काय झालं विश्वंभर? अरे बापरे. म्हणून सांगतोय आत्ताच्या आत्ता तिला कामावरनं काढून टाक. तू अजिबात काळजी करू नकोस, मी आजच्या आज स्वीटीला काढून टाकते कामावरून.